फासावर चढेपर्यंत हटत नाहीत आम्ही. त्यांच्या सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं. त्यांचे लोकप्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता. ते म्हणतात की वक्फ बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. ते म्हणतात आमचं वक्फ बिलाला विरोध नाही, भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे. म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं. धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय, सोडलं की पळतंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता. तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान आहे, त्या देशावर प्रेम करतो त्याला पाठिंबा आहे. देश विरोधी जे कृत्य करतात ते कोणी असू द्या त्यांना विरोध आहे. ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले. तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली. परंतु सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काय करायचं ते सुचत नाही, काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत. आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी, खरं म्हणजे स्वतःची आबरू काढून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून हे वक्फ बोर्ड जे बिल आहे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे. मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल. आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी यामध्ये शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल.